किंवा जे स्किल आहे, टायपिंग म्हणजे काय स्किल आहे ना. हे स्किल आपण का घेतोय? कारण आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे म्हणून. अगदी सहज हे आहे की बा तुम्ही जेव्हा शिक्षण घेता, या शिक्षणाचा मुख्य संबंध आपण कशाशी जोडतो की मला रोजगार मिळावा म्हणून. आपण शिक्षण हे सुसंस्कृत व्हायचं, आपली विचारांची दिशा ठरवायची, आपली विचारांची खोली व्हायची हे म्हणून घेतो का? नाही. पण आपण याचा जो मुख्य जो उद्देश आहे, हा उद्देश जो आहे तुम्हाला जगाची ओळख व्हावी. कशामुळे जगाची ओळख होईल? की तुम्ही जे शिक्षण घेता त्या शिक्षणाने तुमची दृष्टी विशाल. आता आपण 2 फोटोंची पूजा केली किंवा 2 देवतांची पूजा केली. ह्या 2 देवता कोण? तर मर्यादा पुरुषोत्तम राम. का पूजा करतो आपण मर्यादा पुरुषोत्तम रामाची? कारण एक व्यक्ती म्हणून, एक राजा म्हणून या समाजात जे आदर्श प्रस्थापित केले युगानुयुग. का उदाहरण देतो आपण राजा रामाचं? कारण त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी, वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी, बंधूवर असलेल्या प्रेमापायी केलेला त्याग, या सगळ्या गोष्टी या अतिशय आदर्श आहेत. आणि या आदर्श आहे, हे जे आदर्श प्रस्थापित केले रामाने, हे आदर्श आपल्याला पाळायचे आहे ना. हा जो आपला समाज आहे, हा समाज रामाला का पुजतो? त्याचं कारण हे आहे की आपलं वाचन, आपलं मनन, आपलं चिंतन हे आपल्या जगण्याच्या पद्धतीशी सुसंगत हवं. आणि हे सुसंगत व्हायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचे विचार असायला हवे. आणि हे विचार, ही प्रगल्भता आणि तुम्हाला दिशा देणारी जी संधी आहे, ही फक्त शिक्षणामुळे. जग आता खूप वेगाने बदलत आहे ना. आता पहिल्यांदा जेव्हा भारतात कॉम्प्युटर आला, या कॉम्प्युटरला विरोध करणारी लोक होते की बा बेकारी वाढली कॉम्प्युटरमुळे. पण बेकारी वाढली का या कॉम्प्युटरमुळे? नाही. असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. भारतातली एक पूर्ण पिढी या कॉम्प्युटरमुळे रोजगार निर्माण झाला. या कॉम्प्युटरने भारतातल्या पिढीला एक प्रचंड असा आत्मविश्वास मिळाला. जगाला ओळख मिळाली की बा भारतात हा सगळ्यात जास्त शिक्षित समजा कोणी म्हणजे समाज असेल तर हा भारतात आहे. आणि या समाजाने किंवा या तरुणांनी ज्यांनी एक कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलं, ते परदेशात गेले, परदेशात रोजगारांच्या संधी उपलब्ध करून घेतल्या आणि एक ओळख प्रस्थापित केली भारताची की नाही, इथला जो तरुण आहे हा अतिशय प्रगल्भ आहे, हा शिक्षित आहे, हा विचार करणारा आहे आणि जे बदल घडतायत भारतात किंवा जगात हा पटकन आत्मसात करणार आहे. आणि म्हणून एक प्रचंड अशी मोठी तरुणांची संख्या या कॉम्प्युटर युगात भारताने प्रशिक्षित केली. आणि मुख्यतः भारताला ज्या वैभवावर न्यायचं आहे त्या वैभवावरची पहिली स्टेप किंवा पहिली पायरी या तरुणांनी आपल्याला मिळवून दिलेली आहे. मित्रांनो, तुमचं शिक्षण म्हणजे पहिली पायरी आहे. बदल हा कुठल्याही समाजाचा स्थायी भाव आहे. जोपर्यंत तुम्ही बदलांचा स्वीकार करत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होत नाही. ज्यांनी असं म्हटलं की बा आता माझी स्थिती झालेली आहे, मी शहाणा झालेलो आहे, मला सगळं येते, त्या क्षणी तुमचा ऱ्हास सुरू होतो. म्हणून याच्याही नंतर टायपिंग सुरू झाली, तुम्ही टायपिंगची परीक्षा पास झाले, तरी याच्याही नंतर तुम्हाला सतत शिक्षण घ्यायचं आहे. दुर्दैवाने किंवा सुदैवाने असं म्हणू शकता की सतत शिक्षण घ्यायचं आहे. तुम्हाला तुमचं स्किल वाढवायचं आहे. कारण तुम्ही एक सेलेबल कमोडिटी आहे. म्हणजे तुम्हाला हे ऐकून वाईट वाटेल की मी विक्रीसाठी उपलब्ध आहे. हो, विक्रीसाठी आपण उपलब्ध आहोत. आणि आपली किंमत कशी वाढेल तर जेव्हा तुम्ही ऍडिशनल स्किल, जास्तीचं नॉलेज तुम्ही अक्वायर कराल. या जगात जे बदल घडत आहे त्या बदलांशी सुसंगत असं तुम्ही नॉलेज अक्वायर कराल किंवा मिळवाल, तेव्हाच तुम्ही रिलेव्हंट राहाल आणि तेव्हाच तुम्हाला प्रगतीचे दरवाजे उघडतील किंवा तुम्ही अर्निंग करू शकाल. म्हणून माझा असा तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे की तुम्ही हे शिक्षण, ही नोकरी, सरकारी नोकरी आज मिळेल तुम्हाला,
पण सरकारी नोकरीत सुद्धा बदल घडत असतात हे लक्षात घ्या आणि सतत शिक्षत राहा, सतत शिकत राहा. मला जी बोलायची संधी दिली टायपिंग इन्स्टिट्यूटवाल्यांनी आणि आमच्या वाघाडींनी, देशपांडेंनी, त्याबद्दल मी पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्हालाही माझं जे 2 मिनिटाचं भाषण ऐकण्याबद्दल, शांततेने ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद देतो.